या बातमीचे प्रायोजक आहेत आरमान अत्तर अँड परफ्यूम, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर.
नमस्कार, मी प्राध्यापक परमेश्वर हाटकर, माऊली महाविद्यालय वडाळा. मी ह्या गावचा रहिवासी आहे. बक्षीपरगे गावची यात्रा दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या पंचक्रोशीमध्ये अतिशय सुवर्ण अक्षरात लिहून ठेवण्यासारखी आहे. सुमारे 10,000 लोक दरवर्षी या यात्रेनिमित्त येतात. सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र येण्याचं माध्यम म्हणून बक्षीबाबा महाराजाची जयंती सुमारे 50 वर्षापासून ग्रामस्थ साजरी करतायत. दरवर्षी सुमारे 4 कीर्तनं या ठिकाणी घेतली जातात. तर ती प्रत्येक कीर्तनामध्ये एक प्रबोधनाचं काम खूप मोठ्या प्रमाणामध्ये ते कीर्तनकार करत असतात आणि या कीर्तनाचा लाभ गेल्या अनेक वर्षापासून होते. बक्षीपरगे गावामध्ये जे जयंती असेल, उत्सव असेल, त्याच्या निमित्त यात्रा हे एक सगळ्यात प्रभावी आणि परिवर्तनाचं माध्यम म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. बक्षीपरगे गावातल्या ज्या लेकीबाळे असतील, सगळे पै पाहुणे असतील किंवा इथं राहणारे जे रहिवासी आहेत, पुणे मुंबई स्थित आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतायत. अगदी अभिजित पवार, भास्कर महाडिक असतील, लक्ष्मण फडतरे असतील, संजय जाधव असतील, आपापल्या क्षेत्रामध्ये त्यांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. परंतु प्रतिवर्षी या बक्षीपरगे गावामध्ये यात्रेच्या ठिकाणी खूप मोठं योगदान, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक योगदान ते या ठिकाणी देतात. आणि ही यात्रा अतिशय चांगल्या पद्धतीनं दक्षिण सोलापूर तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यामध्ये अतिशय नावारूपाला आलेली ही यात्रा आहे. आणि प्रसार माध्यमांना ही ती चांगल्या पद्धतीने दखलही घेतलेली आहे. या यात्रेचा उद्देशच असा आहे की समरसता या ठिकाणी निर्माण व्हावी, सर्व धर्माची लोक एकत्रित यावीत, हा याच्या पाठीमागचा उद्देश आहे. आणि याच्याही पुढे 100 वर्ष ही यात्रा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये साजरी होणार आहे. या यात्रेचा उद्देशच तो आहे. आणि यात्रेच्या निमित्तानं नातेवाईक असतील, लहान मुलं असतील, म्हातारी माणसं असतील, ह्या सगळ्यांनी या यात्रेचा अनुभव घेतलेला आहे. बक्षी महाराज यांची जिवंत समाधी या ठिकाणी, त्यांच्या शेजारी त्यांचे शिष्य आहेत. या समाधीचा उद्देशच असा आहे की या गावातल्या लोकांना अशी ऐतिहासिक किंवा एक दंतकथा सांगितली जाते की बक्षीपरगे गावामध्ये एखादी व्यक्ती जर उतला मातला तर तो त्या ठिकाणी त्याला त्या जमिनीवर आणण्याचं काम हे बक्षी महाराज या ठिकाणी करतायत. पण तो माणूस कितीही उंचीवर गेला आणि तो जर प्रामाणिकपणे काम करत असेल, समाजासाठी काम करत असेल, धर्मासाठी काम करत असेल, तर तो आपल्या स्वतःचं अस्तित्व टिकवून तो आकाशाला गवसणी घालतो आहे. बक्षी महाराजाची त्याच्यावरती कायमस्वरूपी छाया असते. हाच या ठिकाणी यात्रेचा उद्देश आहे. आणि ही यात्रा आता सध्या जरी आता खरं तर खूप मोठ्या स्वरूपाचीच आहे, पण याच्या पुढे तुम्हाला खूप मोठी दिसेल अशा पद्धतीची मी या ठिकाणी अपेक्षा करतो. धन्यवाद. नमस्कार, मी मनोज पाराजी महाडिक, सरपंच ग्रामपंचायत बक्षीपरगे.
आमच्या गावामध्ये ग्रामदेव श्री बक्षीबुवा महाराज यांची यात्रा खूप मोठ्या उत्साहात पारंपरिक पद्धतीनुसार या ठिकाणी साजरी केली जाते। या गावामध्ये, या गावातील परिसरातून लोक या यात्रेसाठी खूप उत्साहाने, आनंदाने आणि स्वतःहून सहभागी होतात। काल यात्रेचा पहिला दिवस, या यात्रेचा सुरुवात काट्यांचा तेलाभिषेक, बक्षीबुवा महाराज समाधीचे अभिषेक आणि नंतर महाआरती या कार्यक्रमाला सुरुवात झाली। त्यानंतर रात्री 9 वाजता सुप्रसिद्ध कीर्तनकार शिवलीलाताई पाटील यांचं खूप असं सुंदर कीर्तन रात्री 11 वाजेपर्यंत चाललं। त्यानंतर नेहमीप्रमाणे परंपरेनुसार रात्रभर भारुडाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला। आज यात्रेचा दुसरा दिवस, सकाळी 8 वाजल्यापासून आतापर्यंत काट्याची भव्य दिव्य मिरवणूक या बक्षीप्रगे गावातून पालखी मार्गातून जाते। पारंपरिक वाद्य, बँजो आणि टाळ मृदुंग या सर्व वाद्यांनुसार गावामधून भव्य अशी मिरवणूक या ठिकाणी संपन्न होत आहे। यानंतर आपल्या गावामधून सर्व सद्भक्तांनी महाप्रसादाचं आयोजन त्यांनी केलेलं आहे। उद्याच्याला आणि संध्याकाळी आज सुद्धा भव्य असं कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी ग्रामस्थांच्या यात्रा पंच कमिटीच्या वतीने या ठिकाणी ठेवलेला आहे। यात्रा पार पडण्यासाठी लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्व ग्रामस्थांचे, माता, बंधू, भगिनींचं मी या गावचा प्रथम नागरिक या नात्याने सर्वांचं मी मनापासून आभार आणि धन्यवाद मानतो। यात्रा सर्व आणि पंच कमिटीला सर्व सहकार्य करतात, असंच सहकार्य सर्वांचं राहावं आणि बक्षीबुवा महाराजांच्या चरणी सर्वांची कृपा आशीर्वाद सर्वांवरती राहावं एवढंच मी या ठिकाणी सांगतो। यानंतर आम्हाला सहकार्य केलेलं पोलीस प्रशासन व इतर सर्व अधिकारी प्रशासनाचे या सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो। धन्यवाद। नमस्कार सर्व गावकरी यांना माझा बक्षीपरे गावाच्या वतीने यात्रा पंच कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत करतो, नमस्कार करतो। आज बक्षीबुवा महाराजांची यात्रा कालपासून चालू झालेले अखंड 3 दिवस चालणाऱ्या या यात्रा महोत्सवामध्ये बक्षीपरे गावामध्ये जन्माला आलेले परंतु कर्माने अन्य ठिकाणी असणारे सर्व गावकरी या यात्रेच्या निमित्त एकत्र येतात। आपल्या आयुष्यातील जे महत्वाचे चांगले वाईट क्षण असतात ते या 3 दिवसात सगळं विसरून बक्षीबुवा महाराज त्यांना एकत्र आणतो। बक्षीबुवा महाराज म्हणजे आमच्या गावचं ग्रामदैवत आहे, जे आम्ही त्यांना मानतो, ज्यांची प्रचिती प्रत्येक ज्यांनी अनुभव घेतलेला आहे त्यांना देवाची प्रचिती आलेली आहे आणि हा देव त्यांच्या भक्तीला लागलं तर त्याचं कल्याण केल्याशिवाय सोडणार नाही अशी या देवाची ख्याती आहे। याचा अनुभव आम्हा प्रत्येक पुणेकर मंडळींना आहेच। आम्ही पुण्यामधून येतो दरवर्षी, माझी बाचे कंपनी मी असेल सर्व विसरून आम्ही इथं तल्लीन होतो आणि 3 दिवस कसे जातात हे आम्हाला कळत नाही। ह्या गावांनी आम्हाला जे दिले, बक्षीबुवा महाराजांनी जे दिले ते अविस्मरणीय आहे, ते पैशात मोजता येणार नाही एवढंच बोलतो। आलेल्या सर्व भाविक भक्तांचं मी बक्षीपरे यात्रा कमिटीच्या वतीने स्वागत करतो। दरवर्षीप्रमाणे महाप्रसादाचा लाभ यंदा पण आहे। 3 दिवस सलग कीर्तन सोहळा आहे, त्यानंतर मोठा भारुडाचा कार्यक्रम आहे। या सर्व जंगी कार्यक्रमाचा लाभ सर्वांनी एकत्र आनंदाने घ्यावा अशी बक्षीबुवा महाराज पंच कमिटीच्या वतीने सर्वांना विनंती करतो। धन्यवाद। सर्वप्रथम बक्षी महाराज यात्रेच्या सर्व गावकऱ्यांना आणि पंचक्रोशीतल्या सर्व नागरिकांना शुभेच्छा देतोय। आज बक्षी महाराज यात्रा पंच कमिटीच्या वतीने अत्यंत सुंदर अशा पद्धतीचं नियोजन करण्यात आलेलं आहे। 3 दिवस धार्मिक कार्यक्रमामध्ये भारुड आणि कीर्तन याचं अत्यंत सुंदर असं नियोजन या पंचक्रोशीमध्ये करण्यात आलेलं आहे। आणखीन उत्तरोत्तर या यात्रेची प्रगती हो अशा प्रकारच्या शुभेच्छा मी या ठिकाणी यात्रा पंच कमिटीला देत आहोत। धन्यवाद। नमस्कार, मी सुजित परमेश्वर फडतरे, बक्षीपरगे यात्रा पंच कमिटी बक्षीपरगे यांच्या वतीनं आलेल्या सर्व ग्रामस्थांचं सहर्ष स्वागत आहे। ग्रामदैवत श्री बक्षीबुवा महाराज व सिद्धलिंग आप्पा महाराज यांची यात्रोत्सव सालाबाद प्रमाणे दरवर्षी प्रत्येक मे महिन्यामधील मोहिनी एकादशीला बक्षीबुवा महाराजांची यात्रा प्रारंभ होते। तिथून 3 दिवस यात्रा होते। पहिल्या दिवशी काट्यांचा अभिषेक व स्थापना होते, दुसऱ्या दिवशी काट्याची भव्य दिव्य अशी मिरवणूक काढली जाते व तिसऱ्या दिवशी विसर्जन, काट्यांना निरोप देऊन, भावपूर्ण निरोप देऊन महाराजांचा आशीर्वाद मानला जातो। या यात्रेस गावातील सर्व भाविक, लेडीज असो, लहान मुलं असो, वयोवृद्ध असो व परगावचे नागरिक असो, प्रत्येक जण यात्रेत व 11 पगड जाती जमातींचे लोक यात्रेमध्ये सुखी समाधानी होतात। ग्रामदेवताचं वैशिष्ट्य असं आहे की जो कोणी भोळा भक्त देवांना मागेल त्या पद्धतीने देव त्यांना सहकार्य करतो व प्रत्येक ग्रामस्थांच्या पाठीशी आमचा ग्रामदेवत आहे। त्या निमित्तानं दरवर्षी अति उत्साहीप्रमाणे यात्रा भरली जाते।
व या यात्रेत तेवढ्याही प्रमाणात मोठे भाविक भक्त जमा होतात. कुणाला गिफ्ट द्यायचं असेल तर मग चला ना अरमान अत्तर अँड परफ्यूम मध्ये. सर्व प्रकारचे ब्रँडेड अत्तर परफ्यूम एकाच ठिकाणी मिळण्याचे सोलापुरातील प्रसिद्ध ठिकाण अरमान अत्तर अँड परफ्यूम. आजमल, रसासी, अहमदुल मगरिबी, स्विस अरेबियन यासारखे नामवंत कंपनीचे अत्तर अँड परफ्यूम मिळतील. इम्पोर्टेड गॉगल्स मध्ये पोगली, रेबॅन, एलबी, फरारी, गुची, अरमानी आदी नामवंत कंपनीचे गॉगल्स मिळतील. रॅडो, रोलेक्स, अरमानी, एपी, हबलोट या कंपनीचे लेटेस्ट इम्पोर्टेड वॉचेस उपलब्ध. त्याशिवाय टेबल लॅम्प, बखुरदानी, मसाज गन, इम्पोर्टेड अगरबत्ती, हेअर ड्राय, फिंगर रिंग्स या वस्तू खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या. अरमान अत्तर अँड परफ्युम्स, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर.